हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू डॉक्टर सेट अकॅडमी. आज देखील आपण प्रश्नांचा वेळ लावून सराव घेणार आहोत. तेव्हा सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाने. पर्यावरण संदर्भात इकोटोन म्हणजे काय? आणि पर्याय आहेत: ए. परिस्थितिकी तंत्रांचे परस्पर मिश्रण, बी. परिस्थितिकीचे वेगळेपण, की सी. परिस्थितिकीचे स्वातंत्र्य, आणि डी. साधे परितंत्र. इकोटोन नावावरून परिस्थितिकी संदर्भात असेल हे लक्षात येत आहे. आणि पर्यायांचा जर विचार केला तर पर्यायांमधील साम्य बघून आपल्याला उत्तराचा गेस करता येईल. अगदी बरोबर. पर्याय ए. परिस्थितिकी तंत्रांचे परस्पर मिश्रण म्हणजे इकोटोन होय. कोणतेही परिस्थितिकी तंत्र हे अगदी वेगळे स्वतंत्र वास्तव्य करू शकत नाही, तर पर्यावरणात आपल्याला परिस्थितिकी तंत्रांची सरमिसळ म्हणजेच मिश्रण दिसते. पर्याय ए ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. उच्च शिक्षणासंदर्भात AISHE चे पूर्ण रूप काय? आणि पर्याय आहेत: ए. ऑल इंडिया सर्वे ऑन हायर एज्युकेशन, बी. ऑल इंडिया सेकंडरी अँड हायर एज्युकेशन, सी. ऑल इंडिया स्कूल ऑफ हायर एज्युकेशन, की डी. ऑल इंडिया सोसायटी ऑफ हायर एज्युकेशन. सर्वच पर्याय हायर एज्युकेशनच्या संदर्भात आहेत. आणि ज्यांनी या प्रश्नाचे उत्तर पर्याय ए हे गेस केलेले आहे त्यांचे उत्तर अगदी अचूक आहे. ऑल इंडिया सर्वे ऑन हायर एज्युकेशन हे याचे अचूक उत्तर आहे. 2016-17ला हा सर्वे कंडक्ट करण्यात आला आणि जुलै 2018ला मानव संसाधन विकास मंत्रालयाने तो सादर केला. तिसरा प्रश्न. डॅशला संविधानाचे जननी मानले जाते? आणि पर्याय आहेत: ए. इंग्लंड, बी. स्वित्झर्लंड, सी. अमेरिका, की डी. एथेन्स. संविधानाची जननी म्हणजे जिथे संविधानाचा उगम झाला, ज्या देशाने जगाला संविधान दिले. आणि अगदी बरोबर. पर्याय क्रमांक डी. एथेन्स हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. स्वित्झर्लंडला प्रत्यक्ष लोकशाहीची जननी तर इंग्लंडला प्रातिनिधिक लोकशाहीची जननी मानले जाते. भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेत डॅश या घटनादुरुस्तीने समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता या शब्दांचा समावेश करण्यात आला. आणि पर्याय आहेत: ए. 42वी, बी. 44वी, सी. 35वी, की डी. 40वी. संविधानाच्या उद्देशपत्रिकेत घटनादुरुस्ती करता येते, परंतु त्यामुळे संविधानाचा मूळ ढाचा जो आहे त्यात कोणताही बदल होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. आणि अगदी बरोबर. पर्याय क्रमांक ए. 42वी घटनादुरुस्ती हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5. समूह शिक्षण टीम टीचिंग ही डॅश अध्यापन पद्धती आहे? पर्याय ए. अध्यापक केंद्रित, बी. विद्यार्थी केंद्रित, सी. मिश्र पद्धती, की डी. निश्चित नाही. समूह शिक्षणात 2 किंवा अधिक शिक्षक एकत्रित येऊन विद्यार्थ्यांना शिकवतात. ते विषय वाटून घेऊ शकतात किंवा एकाच विषयात एक शिक्षक घटकावर आधारित व्याख्यान देतो, दुसरा विश्लेषण करतो, तिसरा घटकाची समकालीन उपयुक्तता सांगतो. याला समूह शिक्षण म्हणतात. यात शिक्षकाचे अध्यापन प्रक्रियेवर नियंत्रण असते. त्यामुळे अगदी बरोबर. अध्यापक केंद्रित अशी ही पद्धती आहे. पर्याय ए. प्रश्न क्रमांक 6. स्वयंबाबत चुकीचे विधान कोणते? आणि पर्याय आहेत: ए. इन्फिनिट स्वयंच्या देखरेखीचे कार्य करते, बी. 9वी पासून पदवीपर्यंतचे विविध विद्याशाखातील कोर्सेस स्वयंवर उपलब्ध आहेत, सी. स्वयं विनामूल्य आहे, की डी. स्वयं भारत आणि अफगाणिस्तानच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. स्वयंविषयी संपूर्ण माहिती देणारा एक व्हिडिओ आपण बनवलेला आहे आणि मी कमेंटमध्ये त्याची लिंक टाकेल. तुमची इच्छा असेल तर तुम्ही तो बघू शकता. आणि अगदी बरोबर. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 9वी पासून पदवीपर्यंतचे विविध विद्याशाखातील कोर्सेस स्वयंवर उपलब्ध आहेत. हे विधान चुकीचे आहे, कारण स्वयंवर पदव्युत्तर विषय देखील पदव्युत्तर कोर्सेस देखील उपलब्ध आहेत. प्रश्न क्रमांक 7. परिमाणात्मक माहितीची सर्वोत्तम तुलना डॅशद्वारे होते? आणि पर्याय आहेत: ए. कोष्टक, बी. आयतचित्र, सी. बिंदू आलेख, की डी. वृत्ताकार तक्ता. परिमाणात्मक माहितीचा उद्देश गणिती क्रिया सांख्यिकीचा उपयोग करून 2 चलांमधील संबंध प्रस्थापित करण्यासाठी केला जातो. आणि अगदी बरोबर. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. आयतचित्र. प्रश्न क्रमांक 8. भारतातील पुढीलपैकी कोणता प्रदेश जैवविविधतेच्या दृष्टीने अतिमहत्त्वाचा म्हणून ओळखला गेला आहे? आणि पर्याय आहेत: ए. पूर्व घाट, बी. थरचे वाळवंट, सी. दख्खनचे पठार, की डी. पश्चिम घाट. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तमिळनाडू तथा केरळ राज्यात पसरलेला पश्चिम घाट
व सह्याद्री पर्वतरांग हे जैववैविध्याच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते. 2012 साली युनेस्कोने पश्चिम घाटाला जागतिक वारसा स्थळात स्थान दिलेले आहे आणि जैवविविधतेबाबत पश्चिम घाटाचा जगात 8वा क्रमांक आहे. पर्याय डी. प्रश्न क्रमांक 9. ज्या विद्यार्थ्यांना आपले विचार प्रभावीपणे व्यक्त करता येतात ते डॅश बुद्धिमत्ता दर्शवतात. ए. भावनिक, बी. भाषिक, सी. आंतरवैयक्तिक की डी. बोधात्मक. बुद्धिमत्तेचे वेगवेगळे प्रकार येथे दिलेले आहेत आणि विचार प्रभावीपणे व्यक्त करता येणं म्हणजे कोणती बुद्धिमत्ता हे विचारलेले आहे आणि अगदी बरोबर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. भाषिक बुद्धिमत्ता. भाषिक बुद्धिमत्तेत संप्रेषण कौशल्य, तोंडी लेखी माध्यमांद्वारे माहिती हस्तगत करणे, विचार स्पष्टपणे मांडणे याचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक 10. चुकीच्या अध्ययनाबाबत सर्वोत्तम प्रत्याभरण डॅशद्वारे प्राप्त केले जाते आणि पर्याय आहेत. ए. नैदानिक परीक्षण, बी. साकारिक मूल्यमापन, सी. उद्दिष्टाधारित परीक्षण की डी. गुणात्मक मूल्यमापन. मूल्यमापनाबाबत किंवा मूल्यमापनातील प्रत्याभरणाबाबतचा हा प्रश्न आहे आणि अगदी बरोबर पर्याय क्रमांक ए. नैदानिक परीक्षण हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. नैदानिक चाचणीचा उपयोग अध्यापनानंतर विद्यार्थी अपेक्षित पातळी गाठतात किंवा नाही, संबंधित विद्यार्थ्याने अपेक्षित पातळी गाठली का, तो कुठे कमी पडला, कमी पडण्याचे नेमके कारण काय इत्यादी प्रश्न विचारून समस्येचे निदान केले जाते. त्यामुळे शिकवलेला घटक अपेक्षितरित्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला किंवा नाही हे नैदानिक चाचणीद्वारे, नैदानिक परीक्षणाद्वारे कळते. पर्याय ए. या समवेतच आजच्या व्हिडिओमधील 10 प्रश्न आपले संपलेले आहेत. पुढील व्हिडिओ उद्या सायंकाळी ह्याच वेळेला मी पोस्ट करते. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.